वाशिम जिल्ह्यामध्ये मागील काही महिन्यांपासून पोलिसांच्या वतीने धडक मोहिमा राबवून गुन्हेगारांवर कडक कारवाई केली जात आहे। जिल्ह्यात गुन्हे करणाऱ्या अनेक गुन्हेगारांना अटक करून त्यांच्या बेड्या ठोकण्यात आल्या आहेत। याच मोहिमेदरम्यान वाशिम शहर आणि परिसरातून मोटारसायकल चोरी करणाऱ्या एका अट्टल चोराचा शोध घेऊन त्याला अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला मोठे यश आले आहे। पोलिसांनी या कारवाईत आरोपीकडून एकूण 4 मोटारसायकली हस्तगत केल्या आहेत। याबाबत सविस्तर वृत्त असे की वाशिम शहर येथील रहिवासी फिर्यादी श्रीकांत मदनलाल दंबीवाल वय 45 वर्ष यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली होती। त्यांची हिरो सिटी डिलक्स कंपनीची मोटारसायकल क्रमांक MH37AL 3347 घरासमोर उभी असताना अज्ञात चोरट्याने ती चोरून नेली होती। या तक्रारीवरून वाशिम शहर पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक 973/2025 भारतीय न्याय संहिता कलम 303(2) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता। सदर गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी यांना गोपनीय माहिती मिळाली। सदर गुन्ह्यातील मोटारसायकल धुमका, तालुका वाशिम, जिल्हा वाशिम येथे राहणार असलेल्या एका इसमाने चोरून नेल्याची पक्की माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक निलेश जाधव व पोलीस अंमलदार यांची एक विशेष टीम तयार करण्यात आली। या टीमला धुमका परिसरात चोरीची मोटारसायकल आणि आरोपीचा शोध घेण्यासाठी तात्काळ रवाना करण्यात आले। स्थानिक गुन्हे शाखेच्या या टीमने गोपनीय माहितीच्या आधारे दिनांक 18 जून 2026 रोजी एका संशयित आरोपीला ताब्यात घेतले। त्याला विश्वासात घेऊन सखोल विचारपूस केली असता त्याने सदर गुन्ह्याची कबुली दिली। पोलिसांनी त्याच्या ताब्यातून चोरीला गेलेली हिरो सिटी डिलक्स कंपनीची मोटारसायकल MH37AL 3347 हस्तगत केली। पोलिसांनी आरोपीकडे अधिक तपास केला असता त्याने वाशिम शहर आणि मालेगाव परिसरातून देखील मोटारसायकलींची चोरी केल्याची कबुली दिली। त्याच्या माहितीवरून पोलिसांनी विविध गुन्ह्यांमधील एकूण 4 मोटारसायकली हस्तगत केल्या असून त्यांची एकूण किंमत 1,95,000 रुपये आहे। अटक करण्यात आलेल्या या अट्टल चोराचे नाव उमेश किशन राठोड वय 45 वर्ष, राहणार धुमका, तालुका वाशिम, जिल्हा वाशिम असे आहे। आरोपीला पुढील कारवाईसाठी वाशिम शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून त्याचा अधिक तपास सुरू आहे। जिल्ह्यातून चोरीला गेलेल्या आणखी काही मोटारसायकली मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे। सदर कौतुकास्पद कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री निकेश खाटमोडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक श्रीमती लता फड मॅडम, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री नवदीप अग्रवाल, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी, मानोरा पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक नयना पोहेकर, पोलीस उपनिरीक्षक निलेश जाधव आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अथक परिश्रम घेऊन यशस्वी केली आहे। अशा नवनवीन बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि पाहत रहा MH न्यूज मराठी।